आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. आपण मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स अँड ॲप्लिकेशन, व्यवस्थापनाची तत्त्वे आणि उपयोजन उपयोगिता, असं मराठीमध्ये त्याला म्हणतो. ह्या विषयाचं आपण लेक्चर घेतो आहे. काल आपण एल्टन मेयो यांचं जे काही निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष आणि टीका, त्याच्या अगोदर त्याचे 5 प्रयोग या संदर्भात अभ्यास केला. आज आपण त्यानंतरचे जे पुढचे आहेत त्यांचा आपण अभ्यास करतो आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पूर्वी आपण प्रस्तावना, व्यवस्थापन संकल्पना, उगम, व्यवस्थापन अर्थव्याख्या, व्यवस्थापनाची गरज, व्यवस्थापन सिद्धांतांच्या विकासातील योगदान आणि त्याच्यामध्ये एल्टन मेयोचं योगदान, आपण ह्या एवढ्या गोष्टींचा आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे. तर आज आपण ज्यांचा अभ्यास करणार आहोत ते जे आहेत ते पीटर ड्रक्कर जे आहेत ना, ह्यांना आधुनिक व्यवस्थापनाचा जनक असंही या ठिकाणी म्हणतात. कारण त्यांचा जो ग्रंथ आहे द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट, जो 1954ला लिहिलेला होता, तो आजही जगप्रसिद्ध आहे. आणि हे जे पीटर ड्रक्कर आहेत ना, हे माझेसुद्धा आवडते व्यवस्थापन विचारवंत आहेत. कारण त्यांनी जे काही व्यवस्थापनामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते कॉन्ट्रीब्युशन खूपच महत्त्वाचं आहे. म्हणून आपण त्यांना प्रभावी व्यवस्थापन विचारवंत, व्यवस्थापनाचे गुरु, व्यवस्थापन गुरु असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यांचा जन्म आहे तो 1909ला व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. खूप सुंदर देश आहे युरोपामधला. ऑस्ट्रेलिया नव्हे, ऑस्ट्रिया हा अतिशय सुंदर देश आहे की बऱ्याच अंशीच 10 ते 15 अंश टेम्परेचर असतं आणि खूप व्हॅली वगैरे त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर त्यांचं शिक्षण जे झालेलं आहे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या ठिकाणी झालेलं आहे. LLD ची एक पदवी जी PhDच्या समकक्ष असू शकते, ती पदवी त्यांनी मिळवलेली आहे. त्यानंतर शेअर बाजारामध्ये ते शिकाऊ अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी कार्याला सुरुवात केलेली आहे. आता माझे आवडते का आहेत याचंसुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्याचं प्रदर्शन किंवा काही गोष्टी तुमच्या निदर्शनास मी आणून देईन. त्याच्यामध्ये जनरल मोटर्समध्ये त्यांनी उच्च व्यवस्थापनाचा अभ्यास केलेला होता. विविध असंख्य प्रकारचे महामंडळ, कॉर्पोरेशन्स जे आहेत त्याचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर ब्रिटिश बँक आणि विमा कंपन्यांसाठी ते अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 1942 ते 1949 बेनिंग्टन कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर 1950 ते 1972 जवळजवळ 22 वर्ष न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये व्यवस्थापनशास्त्राचे ते प्राध्यापक म्हणून काम करत होते. तर यांच्या बाबतीमध्ये जर लक्षात घेतलं तर समाजशास्त्राचे जवळजवळ 30 वर्ष अध्यापन त्यांनी केलेलं आहे. आणि माझे आवडते का आहेत आता हे तुम्हाला पुढच्या 2 स्टेटमेंटवरून विद्यार्थी मित्रांनो लक्षात येईल की अमेरिका, इंग्लंड, जपान, बेल्जियम अशा यासारख्या असंख्य विद्यापीठामधून त्यांनी 16 डॉक्टरेट म्हणजे PhD पदव्या मिळाल्या. 16. एक PhD मिळवता मिळवता नाकी नऊ येते. यांना 16 डॉक्टरेट पदव्या मिळालेल्या आहेत. म्हणून ते किती तज्ज्ञ, गाढे पंडित असं त्या पुढे शब्द म्हटलाय. त्यानंतर गणित, तत्त्वज्ञान, धर्म, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, तंत्रज्ञान, व्यवस्थापन ते साहित्य, विविध कला इत्यादीमध्ये त्यांना आवड आहे. म्हणजे एवढ्या विषयाचा अभ्यास त्यांना केले म्हणून त्यांना गाढे पंडित असं म्हटलंय. म्हणून मला ते आवडतात. कारण तत्त्वज्ञान असेल, धर्म असेल, इतिहास असेल, मानसशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, इव्हन टेक्नॉलॉजी असेल आणि व्यवस्थापन ते साहित्यामध्ये सुद्धा काही त्यांचं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. विविध कला त्यांच्या अंगी होत्या आणि ते व्यवस्थापन विचारवंत, सल्लागार, लेखक म्हणून जगप्रसिद्ध होते. नॉलेज वर्कर नावाची संकल्पना त्यांनी विद्यार्थी मित्रांनो प्रथम मांडली. 39 पुस्तकं आणि अनेक शोध निबंध त्यांनी लिहिले आणि 2005 साली त्यांचा मृत्यू झाला. हा आपल्याला अभ्यासाला भाग नाही, पण ज्या व्यक्तीचा आपण अभ्यास करतो त्याचं थोडक्यात चरित्र आपल्याला माहिती असेल तर त्या व्यक्तीचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. त्या व्यक्तीचं जे व्यवस्थापनामधलं योगदान आहे ते विद्यार्थी मित्रांनो लक्षात येतं. म्हणून हा थोडासा जो अगदी थोडक्यात भाग तुमच्या पुढे या ठिकाणी मांडलेला आहे. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह जे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन, MBO हे जे आहे. पण या संदर्भातला एक छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी अगोदर पाहूया आणि मग पुढच्या आपल्या याच्याकडे जाऊया.
क्या इसका एडवांटेज होता है और क्या इसके डिसएडवांटेजेस होते हैं। ठीक है, तो चलिए शुरू करते हैं इसके कंसेप्ट के साथ। आइए पढ़ लेते हैं इसका कंसेप्ट कि होता क्या है एक्चुअल में। मैनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्स या MBO is a personnel management technique where managers and employees work together to set, record and monitor goals for a specific period of time. अब इस डेफिनेशन के हिसाब से यही बोला गया है कि मैनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव है पर्सोनल मैनेजमेंट। पर्सोनल कौन होते हैं? जो हमारे ऑर्गेनाइजेशन में काम करते हैं, जो भी एम्प्लॉयज हैं, उनका मैनेजमेंट करने की एक टेक्निक है। ठीक है, जहाँ पे क्या मैनेजर्स और एम्प्लॉयज, जो मैनेजर होते हैं और जो एम्प्लॉयज जो काम कर रहे हैं, साथ में काम करते हैं। ठीक है, साथ में काम करते हैं किसके लिए? सेट करने के लिए, मतलब कि जो भी गोल्स हैं मतलब ऑर्गेनाइजेशन के, उसके बेसिस पे गोल सेट करना, रिकॉर्ड करना, परफॉर्मेंस को मॉनिटर करना कि वो गोल अचीव हो रहे हैं कि नहीं, एक स्पेसिफिक पीरियड ऑफ टाइम के लिए। तो हम देसी भाषा में इसको यही कह सकते हैं कि एमबीओ एक ऐसी चीज़ है कि ऑर्गेनाइजेशन का गोल क्या है वो फर्क नहीं पड़ता है। ठीक है, मैनेजर और एम्प्लॉय साथ में आ रहे हैं कि हाँ भाई आओ हम अपने कुछ गोल सेट करते हैं। ठीक है, ऑन द बेसिस ऑफ ऑर्गेनाइजेशनल गोल्स। कोई मतलब डाउट नहीं है इसके अंदर कि ऑर्गेनाइजेशन के गोल्स के बेसिस पे ही अपने गोल सेट करेंगे मैनेजर्स और एम्प्लॉयज कि हाँ भाई आने वाले एक महीने में हमको इतनी परफॉर्मेंस मीट करनी है। ठीक है, और उस गोल को रिकॉर्ड करेंगे और मॉनिटर करेंगे कि वो परफॉर्मेंस मीट हो रही है कि नहीं हो रही है। वही होता है मैनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव। ठीक है, तो सिंपल सी इसकी कंसेप्ट था। और क्या बोला गया है इसके अंदर? इसमें हम दो चीज़ें देख सकते हैं, मैनेजर्स और एम्प्लॉयज़ क्या है, साथ में काम कर रहे हैं। एक तो ये चीज़ है। सेकेंड है गोल्स फॉर अ स्पेसिफिक पीरियड ऑफ टाइम। एमबीओ जो होता है ये स्पेसिफिक पीरियड ऑफ टाइम के लिए बनाया जाता है। ठीक है, ये नहीं है कि लॉन्ग टर्म के लिए होती है प्लानिंग, नहीं, ये आने वाले 6 महीने, 7 महीने या 1 महीने के लिए भी जो भी ऑब्जेक्टिव्स हैं हम जो अचीव करने वाले हैं ऑर्गेनाइजेशन में, उसको सेट करना। ठीक है, ये कहलाता है मैनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्स। और क्या लिखा गया इसके बारे में? एमबीओ रिक्वायर्स दैट एम्प्लॉयज सेट मेजरेबल पर्सनल गोल्स बेस्ड अपॉन द ऑर्गेनाइजेशनल गोल्स। जैसा कि मैंने पहले भी कहा था कि ऑर्गेनाइजेशन गोल्स के बेसिस पे, कि जैसे मान लो मेरी कोई कंपनी है, उस कंपनी का गोल अलग है, उस कंपनी को कुछ और अचीव करना है। जैसे अमेजोन का गोल मानो, अमेजोन का गोल क्या है? कस्टमर सेंट्रिक कंपनी बनना। ठीक है, लेकिन भाई उसके बेसिस पे हम जो मैनेजर है, हम हमारे साथ मतलब एम्प्लॉयज के साथ मिलकर क्या गोल सेट करेगा कि कस्टमर सेंट्रिक कंपनी तो हमारा लॉन्ग टर्म गोल है कि बनना ही बनना है। ठीक है, ये विजन मिशन है अमेजोन का, लेकिन हमारे क्या गोल्स हैं, हमें उस गोल को अचीव करने के लिए हम क्या कर रहे हैं? तो अपने हम गोल सेट करेंगे, हम अपने ऑब्जेक्टिव सेट करेंगे जिसे हमें मीट करना है। ठीक है, तो हमारा गोल हो गया कि आने वाली 2 महीने में हमें क्या करना है? बेस्ट कस्टमर सर्विस देनी है या ऐसे ऐसे कस्टमर को असिस्ट करना है। ठीक है, तो ये सारे क्या हो गया? शॉर्ट टर्म गोल्स हो गए। ठीक है, ऑन द बेसिस ऑफ ऑर्गेनाइजेशनल गोल्स हम एक अपने पर्सनल गोल्स बना रहे हैं कि जो हम अचीव करेंगे आने वाले शॉर्ट टर्म में, मतलब कि 6 महीने में, 3 महीने में, 4 महीने में, या जो भी। ठीक है, तो कंसेप्ट तो एकदम मस्त क्लियर हो गया होगा और मज़ा आ ही रहा होगा वीडियो में, कोई दिक्कत वाली बात है नहीं। आए कोई भी दिक्कत हो ना, नीचे कमेंट सेक्शन में लिख दिया करो कभी भी। अभी देखो जैसे वीडियो आप देख रहे हो, तो वीडियो के बीच में भी अगर कोई दिक्कत आ रही है कि हाँ भाई कोई टर्म समझ नहीं आई, कमेंट में जाओ तुरंत जाके लिख दो, ताकि मेरे को भी तो पता चले कि कौन से पॉइंट पे मतलब लोगों को दिक्कतें आ रही हैं, कैसे मैं अपनी वीडियो को और अच्छा बना सकता हूँ। ऑलराइट, तो आगे बढ़ते हैं। आगे जैसे कि बताया था फीचर्स होते हैं एमबीओ के कि क्या है एक्चुअल में एमबीओ में। ऑब्जेक्टिव्स आर डिटरमाइंड विद द एम्प्लॉयज़, कि एम्प्लॉयज़ का इसमें इन्वॉल्वमेंट बहुत ही ज़्यादा ज़रूरी होता है, क्योंकि स्टार्टिंग में हमने बोला था ये पर्सनल मैनेजमेंट टेक्निक है कि जो एम्प्लॉयज़ काम कर रहे हैं उनके मैनेजमेंट के लिए है ये। तो ऑब्जेक्टिव क्या है? उनके साथ डिसाइड किया जाता है, सब ग्रुप में बैठते हैं भाई इकट्ठा होके, उसके बाद क्या बोला जाता है, हाँ भाई ऑर्गेनाइजेशन का ये ऑब्जेक्टिव है, हम अपने आने वाले 1-2 महीने के लिए क्या ऑब्जेक्टिव सेट कर सकते हैं। तो एम्प्लॉयज़ अपने सजेशंस देते हैं इसमें एमबीओ में। सेकेंड है ऑब्जेक्टिव मस्ट बी चैलेंजिंग एंड मोटिवेटिंग। ऑब्वियस सी बात है यार, ऑब्जेक्टिव है, कोई मजाक तो है नहीं, है ना? तो वो चैलेंजिंग होना चाहिए कि एम्प्लॉयज़ को लगे हाँ भाई हम कुछ कर रहे हैं ऑर्गेनाइजेशन के लिए, और मोटिवेटिंग होना चाहिए। ऑब्वियस सी बात है कि आप ऑब्जेक्टिव अचीव कर रहे हो, ऐसा तो है नहीं आपको रिटर्न में कुछ मिलेगा नहीं, तो वो मोटिवेटिंग होना चाहिए कि हाँ भाई जज्बा आना चाहिए उस ऑब्जेक्टिव को अचीव करने का। थर्ड है यहाँ पे डेली फीडबैक ऑन द स्टेट ऑफ अफेयर्स एट द लेवल ऑफ कोचिंग एंड डेवलपमेंट इंस्टीड ऑफ स्टैटिक मैनेजमेंट रिपोर्ट। अब भाई डेली फीडबैक मिलने चाहिए कि हाँ भाई ये हमारा ऑब्जेक्टिव था, आज हमने इतना काम किया, आगे हमें कितना और काम करना है, इंस्टीड ऑफ स्टैटिक मैनेजमेंट रिपोर्ट, कि मैनेजमेंट की रिपोर्ट की आपकी डेली की रिपोर्ट्स आ गई, हाँ भाई इतने टारगेट्स आपने इतने मीट किए, नहीं, डेली फीडबैक मिलना चाहिए मैनेजर जो है ना आपके साथ, उसके साथ आपका 1-on-1 होना चाहिए कि मैनेजर एक एक एम्प्लॉय को बुलाए, उनको फीडबैक दे, उनको मोटिवेट करे कि हाँ भाई ठीक है आज इतना नहीं हो पाया, कल आप और कोशिश करना, कल आप इतना अचीव कर लेना। ठीक है, तो डेली फीडबैक बहुत ज़रूरी होते हैं इसके अंदर, एमबीओ के अंदर। नेक्स्ट है
रिवॉर्ड्स, भाई रिवॉर्ड्स बहुत ही ज़्यादा इंपॉर्टेंट फैक्टर है एमबीओ का। एमबीओ को लाने का ही मतलब होता है कि एम्प्लॉयज़ को थोड़ा सा मोटिवेशन मिले रिवॉर्ड्स वगैरह के लिए, ठीक है। तो रिवॉर्ड्स क्या है? रिकॉग्निशन, एप्रिसिएशन एंड और परफॉर्मेंस रिलेटेड पे, ठीक है। रिवॉर्ड्स में ये सारी आ सकते हैं। फॉर अचीविंग द इंटेंडेड ऑब्जेक्टिव इज़ अ रिक्वायरमेंट, ठीक है। जैसे कि बताया कि ऑब्जेक्टिव को अचीव करने के लिए आपको कोई रिकॉग्निशन मिलना चाहिए या तो, ठीक है, या तो आपका अप्रिसिएशन होना चाहिए। हाँ भाई, मतलब कि आपको क्या बोलते हैं, सीनियर कोई लीडर है हमारा, कोई सीनियर ऑर्गेनाइजेशन में कोई लीडर है सीनियर, उससे कोई अप्रिसिएशन मिले कि हाँ भाई आपने बहुत अच्छा काम किया, है ना। या परफॉर्मेंस रिलेटेड कुछ पे मिले आपको, कुछ मॉनेटरी टर्म्स में कुछ बेनिफिट्स मिले, रिवॉर्ड्स होते हैं ये सारे, ठीक है। उसके बाद आ गया फिफ्थ पॉइंट फीचर्स में, द बेसिक प्रिंसिपल इज ग्रोथ एंड डेवलपमेंट, नॉट पनिशमेंट्स। एमबीओ को लाने का मतलब ये नहीं होता है कि आपने शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्स डिसाइड कर लिए, एम्प्लॉयज़ अगर उस ऑब्जेक्टिव को मीट नहीं कर पा रहे तो आप उनको पनिशमेंट देना शुरू कर दो। तो ये एमबीओ का बिल्कुल मतलब नहीं होता है। एमबीओ का मतलब ही यही होता है कि ग्रोथ और डेवलपमेंट हो पाए, ठीक है, हमारे प्रोसेस की, हमारे मैनेजमेंट की ग्रोथ हो पाए, हमारे मैनेजमेंट की डेवलपमेंट हो पाए। पनिशमेंट देना इसका फीचर नहीं होता है। तो ये था फीचर ऑफ एमबीओ। नेक्स्ट है स्टेप्स इन एमबीओ प्रोसेस, कि क्या स्टेप्स होते हैं, कैसे एमबीओ प्रोसेस को लाया जाता है किसी भी ऑर्गेनाइजेशन में, ठीक है। तो फर्स्ट स्टेप इसमें आ गया डिटरमाइन और रिवाइज द ऑर्गेनाइजेशनल ऑब्जेक्टिव्स, कि आपका ऑर्गेनाइजेशन का या कंपनी का कोई भी ऑब्जेक्टिव है उसको देखो कि हाँ भाई ऑब्जेक्टिव है क्या, और अगर ऑब्जेक्टिव वो सही नहीं है तो उसको रिवाइज करो, ठीक है। तो एमबीओ के लिए सबसे पहले आपको कंपनी का ऑब्जेक्टिव तो देखना पड़ेगा ना, उसके बेसिस पे तो आप अपने पर्सनल ऑब्जेक्टिव बनाओगे। तो कंपनी का या ऑर्गेनाइजेशन का ऑब्जेक्टिव देखो कि है क्या एक्चुअल में ऑब्जेक्टिव, ठीक है। तो ये फर्स्ट स्टेप हो गया। सेकंड हो गया ट्रांसलेटिंग द ऑर्गेनाइजेशनल ऑब्जेक्टिव टू एम्प्लॉयज। आपको पता चल गया ऑर्गेनाइजेशनल ऑब्जेक्टिव क्या है, जो एमबीओ प्रोसेस ला रहा है या एमबीओ ला रहा है जो ऑर्गेनाइजेशन में, उसको पता चल गया कि हाँ भाई ऑर्गेनाइजेशन का ऑब्जेक्टिव ये है। अब उस ऑर्गेनाइजेशन के ऑब्जेक्टिव को एम्प्लॉयज तक पहुंचाओ कि हाँ भाई हर एक एम्प्लॉय को पता होना चाहिए कि हमारे ऑर्गेनाइजेशन का ऑब्जेक्टिव क्या है, तभी वो अपने शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्स पे काम कर पाएगा, ठीक है। तो ट्रांसलेटिंग द ऑर्गेनाइजेशनल ऑब्जेक्टिव टू एम्प्लॉयज, एम्प्लॉयज को बताना है उन ऑर्गेनाइजेशनल ऑब्जेक्टिव के बारे में। थर्ड स्टेप होता है स्टिमुलेट द पार्टिसिपेशन ऑफ एम्प्लॉयज इन द डिटरमाइनिंग ऑफ द ऑब्जेक्टिव्स। अभी क्या है पार्टिसिपेशन एम्प्लॉयज का, कि हाँ भाई अब हम अपने पर्सनल ऑब्जेक्टिव्स को क्या करेंगे, लेके आएंगे। हम अपने पर्सनल ऑब्जेक्टिव सेट करेंगे आने वाले 3 महीने के लिए, मान लो। तो भाई मैनेजर क्या बोलेगा आपको, भाई ऑर्गेनाइजेशनल ऑब्जेक्टिव पता चल गया, आ जाओ सारे मीटिंग रूम में। मीटिंग रूम में जैसे कि आप पिक्चर में भी देख सकते हैं, मीटिंग रूम में बैठेगा एक मैनेजर, सबके साथ डिसाइड करेगा हाँ भाई ऑर्गेनाइजेशन का ऑब्जेक्टिव ये है, तो हम अपने 3 महीने में क्या क्या ऑब्जेक्टिव्स ला सकते हैं जिस पे हम काम करें और अपने ऑब्जेक्टिव्स को कंप्लीट करें, ठीक है। तो हर एक एम्प्लॉय से सजेशन मांगेगा, हाँ भाई क्या क्या हो सकता है ऑब्जेक्टिव, ये सारी चीज़ें। तो एम्प्लॉयज़ क्या करेंगे, अपने डिसीजन देंगे, हाँ भाई ऐसा हो सकता है, ऐसा हो सकता है। तो बेसिकली मतलब डिटरमाइन करना ऑब्जेक्टिव्स को और एम्प्लॉयज़ के पार्टिसिपेशन से, ठीक है। नेक्स्ट स्टेप होता है यहाँ पे मॉनिटरिंग ऑफ प्रोग्रेस। भाई हमने एक बार ऑब्जेक्टिव सेट कर लिए तो हम भूल तो जाएंगे नहीं उस ऑब्जेक्टिव को, हम देखते रहेंगे कि हाँ भाई डे बाई डे कुछ परफॉर्मेंस मीट हुई है कि नहीं हुई है, प्रोग्रेस क्या है उस ऑब्जेक्टिव का, ठीक है। जैसे मान लो हम 3 महीने के लिए ऑब्जेक्टिव सेट किया, तो हर 15 दिन में या हर 30 दिन में, ठीक है, हम उसको प्रोग्रेस देखेंगे कितना अचीव हो रहा है वो ऑब्जेक्टिव, ठीक है। तो यही है मॉनिटरिंग ऑफ प्रोग्रेस। लास्ट स्टेप होता है यहाँ पे, भाई ऑब्वियसली बात है उस रिवॉर्ड के लिए हम एमबीओ लेके आ रहे हैं ऑर्गेनाइजेशन में, तो इवेल्युएट एंड रिवॉर्ड अचीवमेंट्स, कि जिसने ऑब्जेक्टिव अचीव किया है, जिसने नहीं भी किया तो उसको अप्रिशिएट करो कि हाँ भाई वेल ट्राइड करके, और जिसने अचीव किया है वो ऑब्जेक्टिव उसको रिवॉर्ड दो या कुछ रिकॉग्निशन दो किस ऑर्गेनाइजेशन में, ठीक है, ताकि वो मोटिवेट रहे आगे ऑब्जेक्टिव्स अचीव करने के लिए। ऑलराइट, तो एमबीओ का यही मतलब होता है कि पर्सनल ऑब्जेक्टिव्स को सेट करना, उसकी प्रोग्रेस देखना कि कितनी प्रोग्रेस में है वो ऑब्जेक्टिव, अचीव हो रहा है कि नहीं हो रहा है, एट दी एंड एम्प्लॉयज़ को उसके लिए रिवॉर्ड या रिकॉग्निशन प्रोवाइड करना कि हाँ भाई आपने ये ऑब्जेक्टिव अचीव किया, ये लो आपका रिवॉर्ड। तो आप देख सकते हैं पिक्चर्स में भी साथ के साथ, इसलिए मैं पिक्चर्स डाल देता हूँ। तो आपको आई थिंक यहाँ तक समझ में आ गई होगी वीडियो। अभी 2 चीज़ें और हैं, एडवांटेजेस एंड डिसएडवांटेजेस, मस्त देख लो वीडियो, कोई दिक्कत नहीं है। नेक्स्ट है एडवांटेजेस ऑफ एमबीओ, कि क्या इसका फायदा है ऑर्गेनाइजेशन में, क्यों लाया जाता है एमबीओ। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एम बीच्या संदर्भात थोडासा हा छोटासा व्हिडिओ पाहिला. ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आपण नंतर पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी थांबवलेला आहे. आपण जे आता लक्षात घेतलं ना तेच आपण पूर्णपणे मराठीमध्ये समजावून घेणार आहोत. फक्त थोडंसं माझ्यापेक्षा दुसऱ्या कोणीतरी आणि तुम्हाला सांगितलं
तर त्याचं आणखी महत्त्व वाढतं हाच त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पीटर ड्रकर यांनी 1954मध्ये द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट आपल्या लायब्ररीमध्ये त्याची छोटीशी कॉपी आहे आजही. तो ग्रंथ मला पुण्याच्या एका लायब्ररीमध्ये दुर्मिळ स्वरूपाचा हा ग्रंथ मिळतो. ओरिजिनल कॉपी आहे ती, द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंटची 1954मध्ये. त्या ग्रंथामध्ये 1954ला मांडलेला जो भाग आहे उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्टे आणि व्यवस्थापन, मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन, उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन. त्याचा शॉर्ट फॉर्म केला आहे MBO. बी जे आहे ते बाय, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह असं आहे. तर त्या 1954च्या ग्रंथामध्ये द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. हे जे काय आहे MBO हे काय आहे तर हे व्यवस्थापकीय एक तंत्र आहे, टेक्निक आहे, मॅनेजमेंट टेक्निक आहे. तर ही संकल्पना जगभरातील अनेक प्रकारच्या लहान मोठ्या संस्थांमध्ये आजही राबवली जाते. म्हणून त्यांना आधुनिक व्यवस्थापनाचं जनक असं म्हणतात. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन हे व्यवस्थापनाचे एक तत्त्वज्ञान स्पष्ट करते. व्यवस्थापनाची एक फिलॉसॉफी जी असते ती फिलॉसॉफी या उद्दिष्टाद्वारे MBAच्या माध्यमातून या ठिकाणी एक्सप्लेन होत असते, स्पष्ट होत असते. ते एक कसं आहे पा ह्याच्यामध्ये मगाशी त्या व्यक्तीने जी सांगितलं त्याचाच एक शॉर्ट भाग 5 ह्याच्यामध्ये मी केलेला आहे. हे एक व्यवस्थापकीय तंत्र आहे. हे आता आपण वरती लक्षात घेतलं की मॅनेजमेंट टेक्निक आहे. ते एक फिलॉसॉफी आहे, एक तत्त्वज्ञान आहे, हे आपण लक्षात घेतलं. पण त्यानंतरच्या 3 गोष्टी ज्या आहेत ना ह्या अतिशय खूप महत्त्वाच्या आहेत. हे 5 मुद्दे तुम्ही लिहून ठेवाच, पाठ करा. अधिक स्वातंत्र्य, ह्याच्यामध्ये मॅनेजर आणि कर्मचारी हे एकत्र येतात. कर्मचाऱ्यांना अधिक स्वातंत्र्य दिलं जातं, हा एक भाग. सक्रिय सहभाग, प्रत्येकाचा सक्रिय सहभाग, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ज्याला म्हणतो, पूर्णपणे त्या ठिकाणी झोकून देऊन काम करणं, हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि कोणतीही एखादी गोष्ट मांडली तर त्याला जो रिॲक्शन द्यायची आहे, त्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे, तो उत्स्फूर्त आहे. स्पॉन्टेनियसली आपण म्हणतो, तो उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी स्वातंत्र्य दिलेला आहे, त्यांनी सक्रिय सहभाग दिला आहे आणि उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. हे 5 वाक्य, 5 शब्द तुम्ही महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. आणि द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट 1954च्या ग्रंथामध्ये उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन ही संकल्पना मांडलेली आहे. आता त्यानंतरचं जे पुढचं वाक्य आहे ना, हे वाक्य आहे तसं लक्षात ठेवायचं. एकही शब्द इकडं तिकडं होता कामा नये. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह म्हणून मगाशी ज्या व्यक्तीनं जी त्याची डेफिनेशन सांगितली तर तीच या ठिकाणी मराठीमध्ये, ते इंग्लिशमध्ये जरा शॉर्ट होते पण मराठीमध्ये थोडीशी मोठी होते. आणि मी छोटीशी वाक्य याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन तंत्रामध्ये वरती म्हटलंय हे तंत्र आहे. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन तंत्रामध्ये हे सहजपणे लक्षात येतं. आता काय आहे याच्यामध्ये तर वरिष्ठ व सहाय्यक एकत्रितपणे विचार करून. आता 2 भाग याच्यात करूया, वरिष्ठ आणि सहाय्यक. वरिष्ठ म्हणजे मॅनेजर, व्यवस्थापक, आणि सहाय्यक म्हणजे त्यांच्या हाताखाली काम करणारे. वरिष्ठ आणि सहाय्यक, मग ते कर्मचारी असतील, कोणी असेल, ते एकत्रितपणे विचार करतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. टॉप, मिडल, लोअर सगळ्या प्रकारचे लोक जे असतात ते एकत्रितपणे विचार करतात व परस्पर चर्चा करतात. म्हणजे मी काय बोललो तर पुढचा ऐकतो, त्याला तो रिस्पॉन्स देतो, उत्स्फूर्त प्रतिसाद देतो आणि तो कोणत्याही चर्चेमध्ये सक्रिय सहभाग राहतो. कोणालाही त्या ठिकाणी बोलायचा अधिकार असतो. तो श्रेष्ठ आहे किंवा वरच्या पदावर आहे, तो खालच्या पदावर आहे, नाही. इथं चर्चा करत असताना सर्व समान पातळीवर असतात आणि सगळ्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, मत मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, सूचना मांडण्याचं दिलेलं आहे, प्रतिक्रिया मांडण्याचं दिलं आहे, प्रतिसाद मांडण्याचं दिलेलं आहे. आणि त्यांनी प्रत्येकाने त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. म्हणून ते 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. काय लक्षात घेतलं आपण, उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन तंत्रामध्ये वरिष्ठ व सहाय्यक एकत्रितपणे विचार करून व परस्पर चर्चा करून विविध क्षेत्रातील उद्दिष्टे निश्चित करतात. उद्दिष्टे निश्चित म्हणजे काय करतात तर भविष्य काळामध्ये, येत्या नजीकच्या भविष्य काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या आठवड्यामध्ये काय करायचं आहे. त्यांनी सांगितलं 3 महिन्यामध्ये, 1 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 3 महिन्यामध्ये काय करायचं आहे. 6 महिन्याचा विचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती केला जात नाही, लॉंग टर्मचा केला जात नाही, अतिशय शॉर्ट टर्मचा, की आपल्याला बाबा ह्या आठवड्यामध्ये काय करायचं आहे, ह्या महिन्यामध्ये काय करायचं आहे, हे त्या ठिकाणी ठरवलं जात असतं. आणि बघा, त्यांच्या कामाचे योग्य प्रकारे वाटणी करतात.
आता जे काही कामं ठरले, जे उद्दिष्ट ठरले आहेत, त्याची योग्य प्रकारे वाटणी केली जाते. आता वाटणी केल्यानंतर आणि त्या ठिकाणी सगळेच करणारे आणि ठरवणारे सगळेच या ठिकाणी एकत्र असल्यामुळं ते काय करतात की त्या कामाला आपोआप लगेच सुरुवात करतात आणि ठराविक आल्यानंतर प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येकाच्या कामाचा आढावा घेतला जातो. आता योग्य प्रकारची वाटणी केली म्हणजे माझ्या वाटणीला जे काम आलंय ते ठराविक कालावधीनंतर म्हणजे एक आठवड्यानं असेल, 15 दिवसानं असेल, 4 दिवसानं असेल किंवा दररोज असेल, त्याच्या कामाचं काय झालं, कितपत प्रोग्रेस आहे त्याचा, याचा रिव्ह्यू, आढावा म्हणजे रिव्ह्यू घेतला जातो. आणि समजा ते काम जर व्यवस्थितपणे सुरळीतपणे होत नसेल तर बघा पुढे व आवश्यकतेनुसार त्यात योग्य त्या सुधारणा केल्या जातात. जर आपण ठरवलेलं काहीतरी चुकत असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची पण या ठिकाणी प्रोव्हिजन आहे. आता पहिल्यापासून पुन्हा उद्दिष्टाधार व्यवस्थापकीय तंत्रामध्ये काय केलं जातं, वरिष्ठ व सहाय्यक एकत्रितपणे विचार करून परस्पर चर्चा करून विविध क्षेत्रातील उद्दिष्टे निश्चित करतात. त्या उद्दिष्टांचं म्हणजे त्या कामांचं योग्य प्रकारे वाटणी करतात. ठराविक कालानंतर प्रत्येक क्षेत्रातील कामाचा आढावा घेतला जातो व आवश्यकतेनुसार त्यात योग्य त्या सुधारणा केल्या जातात. आवश्यकता असेल तर, नसेल तर नाही. जर रिझल्ट ओके आले तर बदल करण्याची गरज नाही, सुधारणा करण्याची गरज नाही. पण रिझल्ट ओके येत नसतील तर मग त्या कामामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. म्हणजे उद्दिष्ट ठरवले जातात आणि त्याप्रमाणे काम वाटलं जातं आणि ते काम पूर्ण झालं का नाही ते बघितलं जातं. म्हणजे ते पूर्ण होतंच, नाही होत तर त्याच्यात सुधारणा केली जाते आणि ते काम पूर्ण केलंच जातं. आता उद्दिष्टे ठरवण्यामध्ये सहाय्यक ही सहभागी होत असल्याने ती साध्य करण्यास ते पूर्ण सहकार्य करतात. काय करायचं आहे ते जे करणार आहेत त्यांनाच बोलवून ठरवलं तर पुन्हा त्यांच्यावर कंट्रोलिंग करावं लागत नाही, त्यांना काम सांगावं लागत नाही, कसं काम करायचं, काय करायचं याचं मार्गदर्शन करण्याची गरज. तिथं चर्चेतच ते सहभागी असतात आणि त्यामुळे ते आपोआप त्या कामाची अंमलबजावणी यशस्वीपणे पूर्ण करून घेतात, त्या करण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन तंत्रामध्ये वरिष्ठ व सहाय्यक एकत्रितपणे विचार करून परस्पर चर्चा करून विविध क्षेत्रातील उद्दिष्टे निश्चित करतात, त्यांच्या कामाचे योग्य प्रकारे वाटणी करतात, ठराविक कालानंतर प्रत्येक क्षेत्रातील कामाचा आढावा घेतला जातो आणि आवश्यकतेनुसार त्यात योग्य त्या सुधारणा केल्या जातात. हे MBOमध्ये खूप खूप महत्त्वाचं आहे. MBOचा अर्थ या सगळ्या ह्याच्यामध्ये दडलेला आहे. त्यामुळे हे वाक्य तुम्हाला आहे तसं परीक्षेमध्ये लिहावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर आपण आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबतोय आणि आपण पुढच्या तासाला मग त्याच्या पुढचे जे भाग आहेत ते आपण लक्षात घेऊया. त्या व्हिडिओमध्ये ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज जे आहेत ते पण आहेत आणि काही फीचर्स पण त्यांनी सांगितलेले होते, ते सर्वसुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इथंच आपण थांबूया की हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही जर आजच्या तासाला लक्षात घेतलं आणि ते 5 वरचे मुद्दे व्यवस्थापकीय तंत्र, एक तत्वज्ञान, अधिक स्वातंत्र्य, सक्रिय सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद तरीच पुरेस आहे. मी तुम्हाला हा फक्त MBOचा काय भाग आहे किंवा MBO म्हणजे नेमकं काय एवढंच फक्त ह्या तासामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचं चरित्र थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मी हेवी लेक्चर होईल म्हणून थोडंसं हे शॉर्ट घेतलं आहे, त्याचे 2 पार्ट केलेले आहेत. आपण पुढच्या अजून मला वाटतं MBOचे 2 लेक्चर्स तरी आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील आणि मग हा MBOचा पार्ट संपेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आजचं लेक्चर माझं अतिशय शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने लक्षात घेतलं याबद्दल मी तुमचा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि असेच तुम्ही या लेक्चरच्या माध्यमातून, ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संपर्कात राहूया. हा अभ्यास तुम्ही जेवढं मी तुम्हाला या ठिकाणी देतो आहे तेवढं तरी तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ते दुसऱ्या थोडासा वेळ मिळाला तर थोडं वाचण्याचा प्रयत्न करा आणि आपण याच्यातूनच थोडं शिकत जाऊया. कारण हा जो कोरोनाचा काळ आहे तो अतिशय म्हणजे दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे आणि सगळ्या प्रकारच्या जे काही ॲक्टिव्हिटी आहेत ह्या सुरू झाल्यामुळं
त्याचा आपल्या वरती परिणाम होण्याची खूप मोठी दाट शक्यता आहे. त्यामुळं आपण सुरक्षित राहायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. 100% बाहेर पडताना मास्क वापरला पाहिजे, गर्दी टाळली पाहिजे, लोकांच्या बरोबर लांब उभा राहूनच आपण बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही तरी महाविद्यालयामध्ये दररोज अनेक लोक विद्यार्थी येत असतात, शिक्षक येतात, सगळ्यांशी या ठिकाणी संपर्क साधत असताना पुरेपूर काळजी घेत असतोय. तरीसुद्धा हाय रिस्कमध्ये आपण काम करतो हे सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यामुळं जेवढा आपल्याला वेळ मिळतोय तेवढ्या वेळामध्ये थोडासा जो पाठीमागचा भाग झालेला आहे किंवा जे आपलं चालू झालेलं आहे त्याचं फक्त रिव्हिजन करत चला. थोडासा 10-10 मिनिटाचा वेळ तुम्ही जरी दिला आणि हे दररोजचे जे तुमचे अर्ध्या-अर्ध्या तासाचे लेक्चर असतात, म्हणजे 1 तास 10-15 मिनटं 20 मिनटं जरी दिले, 1.5 तास जरी दिला तरीसुद्धा पुष्कळ आहे. तेवढा मात्र 24 तासामध्ये तुमच्याकडे वेळ आहे. तुमच्या सवडीनं तुम्ही हे सगळं बघताय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो.